श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. आता सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकवीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका. आज या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे वाघयज्ञ या विषयावर विचार. वाघयज्ञाचा सुगंध दरवळेल जेव्हा, दुर्गुणांचा दुर्गंध निवळेल तेव्हा. श्रोते हो, शुभ नमस्ते. संतांनी म्हटले आहे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. वाक म्हणजे वाणी आणि यज्ञ म्हणजे पवित्र कर्म. आम्हास जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते इतरांपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्यच. किंबहुना ज्ञानवंतांचा हा परमधर्म मानावा. विद्या व ज्ञान आहे, पण त्याचा खळाळता प्रवाह नसेल तर ते सर्व काही ज्ञान व्यर्थ ठरते. सर्व दानेषु ब्रह्मदानम विशिष्यते असे शास्त्रात म्हटले आहे. ज्ञान हे ब्रह्मच आहे. सकळ जीवांच्या कल्याणासाठी, विशेषतः मानव समूहाला योग्य ती दिशा देण्याकरिता विद्वत समूहाने आपल्या लेखणी व वाणीतून वाग्यज्ञ तेवत ठेवाव्यास हवा. जसे धनवंताचे कार्य धन, अन्न, वस्त्र इत्यादींचे दान करणे असते, तसेच ज्ञानवंताचे कार्य असते ज्ञानाचे वितरण. अगदी सामान्य वाणीतूनही लोकांना शहाणे करण्यास तत्पर राहावयास हवे. हो, यासाठी आपल्या मनामध्ये पवित्र भाव असावा. शास्त्रात असे म्हटले आहे, मानुषः सुक्त वाकाय सुक्ता ब्रूही. हे मानवा, तू संपूर्ण विश्वासाठी आणि जगातल्या प्रत्येक मानवासाठी कल्याणकारक अशी प्रबोधनाची वाणी व्यक्त कर. तू मननशील आहेस आणि माणूस बनून भल्या लोकांसाठी उपदेश करीत राहा. अज्ञान, अविद्या, अंधश्रद्धा, नाना प्रकारच्या विकारांनी ग्रासलेल्या सर्व दुःखितांचे रंजन करण्यासाठी उत्तम वचने बोलत राहा. ज्यांना बोलता येते त्यांनी चांगले ते अवश्य बोलावे. वेदनांचे काहूर माजले असता मौन बाळगणे योग्य नव्हे. पावित्र्य अंगी व योग्यता असेल तर त्यांनी अवश्य आपल्या जीवनाच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न करावा. स्वेन कृतुना संवदेत असे वेदांनी म्हटले आहे. आपल्या कृतियुक्त जीवनाने बोलण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला जो कोणी भेटेल त्याला चांगले सांगण्याचा प्रयत्न करूया. वचने का दरिद्रता, वाणीमध्ये दारिद्र्य कशाला. आपण आपल्या वाणीतून पवित्र ज्ञानाचा, अनुभवांचा आणि त्याबरोबरच सत्य ज्ञानाचा विचार जगासमोर मांडत राहणे हे आपले कर्तव्य आहे. मांगल्याचा मूलमंत्र पसरवण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांची आहे. जे मनसा वाचा कर्मणा सत्याचरणी आहेत त्यांना परोपकाराच्या कामी आपला वाग्यज्ञ प्रज्वलित ठेवाव्यास हवा. वाग्यज्ञे तोषावे असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. या वाणीच्या माध्यमाने संपूर्ण जग संतुष्ट करणे, आनंदी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य समजावे. सुभाषितकाराने म्हटले आहे, सुधा मुचो वाचः सएव धन्य. जो आपल्या वाणीतून, आपल्या वचनांतून संपूर्ण विश्वावर अमृताचा वर्षाव करतो तो निश्चित धन्य होय. बोलण्यामध्ये कंजूषी कशाला. आपण सांगत राहावे, बोलत राहावे. विद्यार्थ्यांना बोलावे, लहानांना बोलावे, थोरांना बोलावे, पण चांगले ते बोलत राहावे. कारण वाग्भूषणम भूषणम, वाणी हा सर्वात मोठा अलंकार आहे. सतत काही ना काही सांगत राहावयास हवे. केवळ वाक्पटूनेच बोलावे. सामान्य मानवाने बोलू नये असे कशासाठी. परोपकाराच्या भावनेतून जे काही उत्तम असते ते सामान्य माणसाने देखील बोलावयास हवे. आपल्या वाणीतून ज्ञानयुक्त जीवन कसे असते हे सांगण्याचा प्रयत्न अवश्य करावा. आज सर्वत्र अज्ञान, अविद्या आणि नाना प्रकारच्या दुर्गुणांचे वादळ वाढत चालले आहे. अशा या प्रसंगी आम्हास प्रत्येकाला चांगले ते बोलणे अवश्य व्यक्त व्हावयास हवे आणि आपल्या जीवनाच्या माध्यमाने सर्वांना पवित्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाग्यज्ञ सतत प्रज्वलित ठेवूया आणि समग्र मानवाच्या जीवनाचा कल्याण यज्ञ पुन्हा तेवत ठेवूया.